लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। सन 2003 पासून संस्थेच्या माध्यमातून ब्ल्यू हेवन इंग्लिश मीडियम स्कूल शेलारमळा कात्रज या ठिकाणी संस्थेच्या वतीने मान्यताप्राप्त शाळा त्यांनी सुरू केली आहे। सदरची शाळा छोट्या गटापासून ते 12वी पर्यंत आहे। सदर शाळेमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शाळेतील शिपाई वॉचमन सौ कमल भरत बनसोडे यांनी संस्थापक अध्यक्ष शरयू केशव फणसे यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सौ कमल बनसोडे यांनी शरयू केशव फणसे यांना नीलकमल सोसायटीमधील मिळकत खरेदी करावी असे सुचवले। त्याप्रमाणे शरयू फणसे यांनी संबंधित मिळकत खरेदी केली व त्या मिळकती संदर्भात सर्व रक्कम मिळकतीचे मालक विष्णू शिंदे यांना त्यांच्या खात्यावरून दिली। परंतु सदरील मिळकत ही राखीव क्षेत्र असल्या कारणाने त्या जागेचे खरेदी खत होऊ शकत नाही याची कल्पना मात्र त्यांना जाणीवपूर्वक दिली नाही। त्यामुळे त्यांचे खरेदी खत होऊ शकले नाही। आपल्या ओळखीचा विश्वासाचा आणि मागासवर्गीय असल्याचा गैरफायदा घेऊन सदर कमल बनसोडे व तिचा मुलगा चंद्रकांत बनसोडे यांनी संगनमत करून खोटे साक्षीदार उभे केले व शरयू फणसे यांच्या खोट्या सह्या केल्या। खोटे चेकने पैसे दिल्याचे दाखवले व शरयू फणसे यांनी सदर मिळकत कमल बनसोडे यांना विकल्याचे बनावट कागदपत्र तयार केले। सदर खोटे कागदपत्र तयार केल्याची काही कल्पना शरयू फणसे यांना नव्हती। साधारणपणे 2022 व 2023 मध्ये आपल्या मिळकतीचे काही खोटे कागदपत्र तयार केल्याची माहिती शरयू फणसे यांना मिळाल्यानंतर त्याची चौकशी केल्यावर हे खोटे कागदपत्र केल्याचे आढळून आले। मग शरयू फणसे यांनी सदर प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यांची चौकशी होऊन सदर सौ कमल बनसोडे व चंद्रकांत बनसोडे यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताचे कलम 420, 467, 468, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।